गरवारे कन्या महाविद्यालय KWCच्या विद्यार्थिनींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलो इंडिया संवादांतर्गत उपक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद कार्यक्रमांतर्गत आभासी पद्धतीने युवक युवतींना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरातील 1500हून अधिक ठिकाणी उपस्थित असलेल्या 10 लाखांहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यामध्ये सांगलीच्या श्रीमती मथुराबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि कस्तुराबाई वालचंद कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना समावेश होता. अ श्रेणीतील श्रीमती मथुराबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे आभासी पद्धतीने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, माय युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे, वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा लताताई देशपांडे, उपाध्यक्ष स्मिताताई केळकर, प्रभारी प्राचार्य डॉक्टर AS सुक्ते, उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे आदी उपस्थित होते. तर ब श्रेणीमध्ये कस्तुराबाई वालचंद कॉलेज सांगली येथे कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुस्ती खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू पवन दायगुडे, व्हॉलीबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्या जिल्हा क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले प्रज्ञा वरेकर यांची कॉलेजची विद्यार्थिनी सांभी माळकर यांनी मुलाखत घेतली. या विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी त्यांना विशेष प्रश्न विचारून संवाद साधला. तसेच उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. सांगतेवेळी आमदार सुधीर गाडगे यांनी नशामुक्तीची शपथ दिली. यावेळी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.